नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील एका गंभीर घडामोडीबद्दल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि यासाठी वळवण्यात आलेला आदिवासी विभागाचा निधीबद्दल. या योजनेसाठी तिसऱ्यांदा 335 कोटी 70 लाख रुपये आदिवासी विभागाकडून वळवण्यात आले आहेत. नीती आयोगाने स्पष्ट सूचना दिल्या असताना देखील हा निधी अन्य योजनेसाठी वापरला जातोय. हे नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाचं सरळ सरळ उल्लंघन आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र आता मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी पुन्हा आदिवासी विभागाचा निधी वळवला गेलाय. आदिवासी समाजासाठी राखीव निधी इतर योजनेसाठी वापरू नये. जर वापरायचा असेल तर तो समाजाच्या हितासाठीच वापरणं बंधनकारक आहे. आदिवासी विभागाने याला पूर्वीही विरोध दर्शवला होता, पण सरकारकडून शासन निर्णय जी.आर. काढून निधी वळवण्यात आलाय. एकीकडे सरकार योजना सुरू करतंय, तर दुसरीकडे आदिवासी दलित समाजाच्या मूलभूत विकास थांबवतोय का? तुम्हाला काय वाटतंय? हा निधी वळवणं योग्य आहे का? आपलं मत कमेंट्स मध्ये जरूर लिहा.